नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत TRTI अंतर्गत PSI, STI व असिस्टंट या तत्सम पदांकरता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा कार्यक्रम 2025-26 करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत याच्या सूचना आहेत. मित्रांनो, हा जो अर्ज आहे तो TRTI अंतर्गत जे विद्यार्थी अनुसूचित जमाती अंतर्गत येतात त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती ज्या उमेदवारांना PSI, STI आणि असिस्टंट या तत्सम पदाकरिता पूर्व प्रशिक्षण घ्यायचे त्या विद्यार्थ्यांसाठी काय काय महत्त्वाच्या बाबी लागणार आहेत. तर मित्रांनो, सर्वप्रथम बघा, उमेदवाराकडे वैध व कार्यरत ईमेल ID असणं आवश्यक आहे. कारण या ईमेल ID वरती तुमचे डॉक्युमेंट वगैरे असतील किंवा OTP वगैरे यावरती येणार असणार, त्यामुळे तुम्हाला हे महत्त्वाचं आहे. नंतर ऑनलाईन नोंदणी करताना तुमचा मोबाईल क्रमांक हा सुद्धा देणं बंधनकारक आहे. OTP येतो त्यामुळे महत्त्वाचं आहे. नंतर काय लागणार तुम्हाला, तर पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी. तर रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो असावा, कमाल मर्यादा 100 KB पर्यंत असावी. ओके. नंतर स्वाक्षरी किती, तर कमाल मर्यादा 20 KB पर्यंत असावी. ओके. अपलोड करत असताना तुम्ही JPG किंवा JPEG PNG फॉर्मॅटमध्ये तुम्ही स्वाक्षरी आणि फोटो हे दोन्ही सुद्धा अपलोड करू शकता. नंतर जाऊया आपण मित्रांनो, बघा इतर कागदपत्रे सर्व PDF फॉर्मॅटमध्ये जे कागदपत्र लागणार आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लागणार आहे. त्याची मर्यादा किती, तर कमाल 250 KB पर्यंत याची मर्यादा लागणार आहे. तर यासाठी लागणारी कागदपत्रे कुठली, तर उमेदवाराचा जन्म दाखला किंवा त्याचं 10वीचं प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट किंवा शाळा सोडल्याचा दाखवा यापैकी कोणतेही एक. ओके. मग कोणतेही एक लागणार तुम्हाला. 10वीचा मार्क मेमो लागेल किंवा तुमची शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC लागेल. नंबर 2ला येतं बघा आधार कार्ड. तर आधार कार्डची मित्रांनो फर्स्ट साईड आणि लास्ट साईड दोन्ही साईडची तुम्हाला लागणार आहे. ओके. मग दोन्ही साईडचं तुम्हाला फोटो काढणं आवश्यक आहे PDF बनवून. नंतर येतो 10वीची गुणपत्रिका. ओके. प्रमाणपत्र दोन्ही असलं तरी एकत्रित अपलोड करून तुम्ही करू शकता किंवा मार्क मेमो असेल तरी चालेल. 12वीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र. ओके, म्हणजे सनद. नंतर बघा पदवी प्रमाणपत्र व प्रमाणपत्र. ओके. आता मित्रांनो बघा PSI, STI ASO आहे, त्यामुळे पदवी प्रमाणपत्र ग्रॅज्युएशनचं तुमचा मार्क मेमो आवश्यक आहे. ओके. नंतर आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी प्रमाणपत्र म्हणजे नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं आवश्यक आहे. नंतर आहे बघा आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 24-25चं उत्पन्नाचं प्रमाणपत्र. आता उत्पन्नाचं बाबत प्रत्येक विद्यार्थ्यांना असतं बाबा किती असावं, तर 8 लाखाच्या कमी म्हणजे साधारणतः तुम्ही 1.5 लाखाचं, 2 लाखाचं, 1 लाखाचं उत्पन्न काढू शकता. ओके. नंतर आहे अनुसूचित जमात प्रमाणपत्र नमुना कळणार. नंतर अनुसूचित जमात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी मित्रांनो लागणार आहे. स्टार दिलंय कंपल्सरी आहे. ओके. नसेल तर काढून घ्या. नंतर अनाथ जर असाल तर अनाथ प्रमाणपत्र. ओके. नंतर अपंग प्रमाणपत्र, अपंग असाल तर तुम्हाला ते लागणार आहे. नंतर बघा राजपत्र गॅझेटी नावामध्ये बदल असल्यास तुम्हाला लागणार आहे याबाबत. ओके. आता मित्रांनो बघा, जर तुम्हाला पोलीस सब इन्स्पेक्टर या पदासाठी जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी पात्रता काय, तर मित्रांनो वय तुमचं 21 ते 34 वर्ष तुमचं वय असावं. किमान उंची किती असावी, तर पुरुषसाठी 165 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे. महिलासाठी किती, तर 157 सेंटीमीटर उंची असणं आवश्यक आहे. पुरुषांसाठी छाती बघा न फुगवता किती, तर 79 सेंटीमीटर असली पाहिजे. आणि फुगवता ह्याच्यामध्ये न फुगवता प्लस किमान 5 सेमी असली पाहिजे. आणि महिलांसाठी निरंक काही गरज नाही आहे. ओके. नंतर जाऊया आपण मित्रांनो PSI, STI किंवा ASO यासाठी. आता ASO यासाठी तर तुम्हाला नॉर्मली तुम्हाला वरील जे डॉक्युमेंट सांगितलं बाबा ग्रॅज्युएशनचं लागणार आहे तेवढेच तुम्हाला लागणार आहेत. ओके. आता बघूया मित्रांनो, बघा उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरता दिलेल्या वेबसाईटवरती, संकेतस्थळावरती याची लिंक मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. नॉर्मली तुम्हाला सांगितलेलं आहे TRTIच्या वेबसाईटवर जा, ऑनलाईन अर्ज याच्यावर क्लिक करा. तिथे मग तुम्हाला रजिस्ट्रेशन लॉग इन म्हणून येईल, तर त्यावरती क्लिक करायचं आणि मग तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन झालं की मग तुम्हाला तुमचं लॉग इन ID तयार करायचं आहे. ओके. चला नंतर बघा, उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामधील पूर्ण माहिती भरणं बंधनकारक असेल व अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही आहेत. ओके. नंतर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट काढून स्वतःकडे जतन करून ठेवायची, कारण जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेला तुम्हाला त्याची आवश्यकता लागणार आहे. ओके. आता स्कॅनिंग व दस्तऐवज अपलोड करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे काय असणार, तर छायाचित्र फोटो कसा करायचा, तर फोटो मित्रांनो पासपोर्ट आकाराचा रंगीत छायाचित्र रिसेंटली काढलेला असावा. ओके. हलक्या रंगाच्या शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीवर काढलेले रंगीत फोटो असावं.
नॉर्मली कसं असलं पाहिजे तुमचं, तर बॅकग्राऊंड तुमचा व्हाईट असणं आवश्यक आहे. तुमच्या फोटोमध्ये रेड आय नसल्याचं सुनिश्चित करा. ओके. नंतर चष्मा घालत असाल तर त्यात कुठलंही प्रतिबिंब दिसत नाही, तुमचे डोळे स्पष्टपणे दिसू शकतील असं काढा. नंतर डोक्यावर टोपी किंवा डोळ्यावरती गडद चष्मा स्वीकार्य नाही. म्हणजे असा चष्मा घालून गडद रंगाचा किंवा टोपी घालून फोटो काढायचा नाहीये. कोणत्याही वस्तू किंवा कपड्याने तुमचा चेहरा झाकलेला नसा. मुलीसाठी खास विशेषतः स्कार्फ घातलेलं नसावं. पासपोर्ट साईज फोटो तर कमाल 100 KB पर्यंत तुम्हाला लागणार आहे. ओके. स्वाक्षरी बघा, तर स्वाक्षरी काय, तर पांढऱ्या कागदावर निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेननी करावे. स्वाक्षरी अर्धदारानेच केलेच असावे. साईज किती लागणार, तर 20 KB पर्यंतची तुम्हाला साईज लागणार आहे. JPG मध्ये तुम्हाला ते अपलोड करायचा आहे. ओके. आता बघा, उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर आदिवासी संशोधन परिषद पुणे मार्फत सर्व कागदपत्रांची छाननी ऑनलाईनरित्या व कृत्रिम पद्धत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याद्वारे करण्यात येणार आहे. ओके. काही त्रुटी आढळल्यास ऑनलाईन लॉग इनद्वारे उमेदवारास करण्यात येईल. ओके. त्यामुळे फॉर्म भरत असताना महत्त्वाची काळजी घ्या. जे योग्य डॉक्युमेंट आहेत, आवश्यक डॉक्युमेंट आहेत, ते तुम्ही आवश्यकतेने पूर्तता करायची त्याची. ओके. कारण जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेला तुम्हाला ते लागणारच असणार आहेत. आता मित्रांनो बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत किती, तर 13/10/2015. तर मित्रांनो बघा, 29ला चालू झालेले आहेत, 13 तारीख लास्ट आहे. नंतर त्रुटी पूर्ण करण्यासाठीची तारीख काय, तर 14/10/2025 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज त्रुटी पूर्ण करू शकता. ओके. बाकीचं तुम्हाला सांगितलं काय काय PDF लागणार आहे या प्रकारचं. ओके. चला, आणखी आपण महत्त्वाचं काय काय याच्यामध्ये बघा, उत्पन्न किती तुम्हाला सांगितलं, 8 लाखापेक्षा जास्त असू नाही. ओके. चला, हे महत्त्वाचं होतं. चला ठीक आहे, अत्यंत महत्त्वाची एवढीच माहिती तुमच्यासाठी आहे. बाकी अवांतर दिलेलं आहे त्यांनी, परंतु एवढी माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती, दूरध्वनी क्रमांकावरती कॉल करू शकता. 020-2633085 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. ओके. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.